नमस्ते. सर्वप्रथम मराठी लॉ मराठीच्या तर्फे हा जो काही हे सत्र आयोजित करण्यात आले त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद. आजचा आपला विषय आहे कोरोना काळातील आवश्यक कायदेशीर तयारी. 2 गज दूरी रखना है जरुरी हे आपण गेले वर्षभर ऐकतो आहोत. मास्क वापरा आणि कोरोना टाळा यासारख्या आणि हात किती वेळा वारंवार धुवा याबद्दल आपण गेले वर्षभर खूप ऐकतो आहोत. त्याची अंमलबजावणी करत आहोत आणि आपण त्यात खूपच तयार झालेलो आहोत. पण आपल्याला असं दिसून येतंय की ह्या सगळ्या आपल्या शिकण्यामध्ये बराच काळ गेलेला आहे आणि आपण जरी तयार झालेलो असलो तरी ह्या व्यतिरिक्त आपल्याला खूप काही अशी चॅलेंजेस फेस करायला लागत आहेत. काही आव्हानांचा सामना करायला लागतोय आणि ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भारताला किंवा आपल्या नागरिकांना आर्थिक सामना करावा लागलाय. आर्थिक फ्रंटवर सामना करायला लागलेला आहे. कायदेशीर काही लढायला लागलेले आहेत आणि हे सगळं बघता आपल्याला असं लक्षात येते की फक्त आरोग्यविषयक तयारी करून पुरेसं नाहीये. आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही गोष्टींचा विचार करायला लागणार आहे. कालच मी एक इंग्रजी वृत्तपत्र वाचत होते आणि त्याच्यामध्ये माझ्या वाचनामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक रिपोर्ट बघण्यात आला, ज्याच्यामध्ये म्हणलेलं होतं की गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ 66,000 कोटींना भारतीय हे गरीब झालेले आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी हा अभ्यास करताना बरेच मापदंड लावलेले आहेत आणि त्याच्या आधारावर त्यांनी हा निष्कर्ष काढलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की भारतामध्ये जवळजवळ 66% हेल्थकेअर एक्सपेन्सेस असतो किंवा हा प्रकारचा जो आरोग्यविषयक खर्च असतो हा भारतीय हे त्यांच्या खिशातून करत असतात आणि त्याच्यासाठी त्यांनी इकॉनॉमिक सर्व्हेच्या रिपोर्टचा आधार घेतलेला आहे. पुढे जाऊन त्यांनी असं म्हणलेलं आहे की 35% चायनामधले लोक आहेत ते स्वतःचा खर्च हा स्वतःच्या खिशातून करतात. बाकीचा हा पॉलिसीज मधून किंवा गव्हर्नमेंटच्या तर्फे केला जातो. थायलंडमध्ये हे प्रमाण 10% आहे. आता ह्याचं कारण एक त्यांनी असं दिलेलं आहे की आपल्याकडे गव्हर्नमेंटनं हेल्थकेअरवर जेवढा प्रमाणात खर्च करायला हवा तेवढा केलेला नाहीये आणि जेवढा करायचा म्हणजे जेवढा करायचा अपेक्षित आहे तेवढा न झाल्यामुळं हे आपल्या भारतीय नागरिकांना हा मोठ्या प्रमाणावर असा खर्च हा आरोग्यविषयक सुविधांवर आणि त्या प्रमाणात औषधांवर करावा लागतोय. अर्थात त्यांनी बरेच मापदंड लावलेले आहेत. त्यापैकी हा एक निष्कर्ष आहे. प्रमाण हे एवढं मोठं असल्यामुळे होतंय असं की आपलं जे काही घरचं बजेट आहे हे कोलमडून पडतंय. मग हे कोलमडून पडण्याच्या मागे जी काही खूप कारणं आहेत त्याच्यामध्ये काही कारणं अशी म्हणता येतील की जी काही आरोग्यविषयक सेवा आहेत त्याच्या किमती वाढलेल्या आहेत. त्या प्रमाणात आरोग्यविषयक गरजांची सुद्धा किंमत आपण जर पैशाच्या स्वरूपात बघायला गेलो तर ती वाढलेली आहे आणि कोरोना काळामध्ये कित्येक कुटुंबांचं उत्पन्न आहे हे मात्र कमी झालेलं आहे. म्हणजे त्यांनी रिपोर्टमध्ये असं म्हणलं आहे की जवळजवळ 8,637 रुपये पर कॅपिटा इन्कम एवढं कमी झालेलं आहे. ह्याखेरीज महागाई वाढत आहे आणि ह्या सगळ्यामुळे हे बजेट कोलमडून पडते. आता तुम्ही म्हणाल की ह्याचा इथे काय संबंध आहे? ज्यावेळेला आपण आरोग्यविषयक समस्यांना हाताळण्याची तयारी ही कोविडच्या पार्श्वभूमीवर करत आहोत किंवा केलेली आहे, त्याबरोबर ह्या सगळ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सुद्धा आपल्याला तयारी करावी लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये कायदेशीर दृष्ट्या आपण कायद्याच्या चष्म्यातून जेव्हा बघतो त्यावेळेला खूप काही समस्या आपल्या समोर येतात. आत्ताच्या सत्रामध्ये आपल्याला त्या सगळ्या कव्हर करणं किंवा चर्चा करणं शक्य नाहीये, पण त्यातल्या काही उदाहरणादाखल मी घेणार आहे. आपण हा कोविडचा जो काही सामना करतोय तो करण्यासाठी जानेवारी 2020 मध्ये आपल्या सरकारनं डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 याच्या अंतर्गत हे पॅन्डेमिक हे एक किंवा कोविड हा रोग हे एक पॅन्डेमिक डिझास्टर म्हणून सूचित केलं. आता हे करताना आणखीन एक ऍक्ट अस्तित्वात आला, तो म्हणजे एपिडेमिक डिसीजेस ऍक्ट. 1897लाच तो ऍक्च्युअली पारित करण्यात आलेला होता. त्याला पार्श्वभूमी सुद्धा मुंबईच्या प्लेगची होती. 1896ला मुंबईमध्ये प्लेग मोठ्या प्रमाणावर पसरला
आणि त्या संदर्भात हा एपिडेमिक डिसीजेस ऍक्ट हा पारित करण्यात आला. त्या ऍक्ट नंतर मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये अशा प्रकारे ह्या साथीचे रोग नियंत्रित करण्यासाठी एक सर्वसमावेशक असा कायदा कधीच करण्यात आला नाही. आणि म्हणून हा 1897चा कायदा जो 125 वर्षापूर्वी लागू करण्यात आला होता, त्यातलंच एक कलम म्हणजे कलम 2 हे जारी करण्यात आलं आणि त्याद्वारे गव्हर्नमेंटनं खूप साऱ्या पॉवर्स आपल्या हातामध्ये घेतल्या की ज्याद्वारे ह्या रोगावर नियंत्रण मिळत नाही. सरकारनं ह्या सर्व पातळींवर खूप काही प्रयत्न केले, पण डिझास्टर ज्या वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर येतं त्यावेळेला डिझास्टर जसं घराबाहेर असतं तसं घरातही येतं. मी एका जोक किंवा विनोदाच्या पातळीवर हे म्हणत नाहीये. आपण ज्या वेळेला डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो त्यावेळेला आपल्या मनात खूप काही कल्पना येतात की हे डिझास्टर कसं मॅनेज करायचं, म्हणजे ह्याच्या दृष्टीनं आपण काय काय नुकसान होईल ह्याच्या दृष्टीनं कसा विचार करावा, त्याचं प्रिव्हेन्शन कसं करावं, त्या दृष्टीनं तयारी काय करावी, त्याला प्रतिसाद कसा द्यावा आणि त्यातून बाहेर कसं यावं, हा जो काही एक फॉर्म्युला डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट मध्ये दिलेला आहे, हा जेव्हा गव्हर्नमेंट त्यांच्या पातळीवर राबवतं त्या पद्धतीनं मी म्हणेन की हा फॉर्म्युला आपल्या सुद्धा पातळीवर आपल्या घरच्या पातळीवर आपल्याला राबवायला हवा. म्हणजे ह्याच्या फेजेस आपण बघायला हव्यात की ह्याच्या दृष्टीनं प्लॅनिंग करायला हवं, ह्याच्या दृष्टीनं मॅनेजमेंट करायला हवं आणि त्यातनं बाहेर येण्यासाठी रिकव्हर करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे काय करायला हवं, आपण छोटी छोटी उदाहरणं घेऊया आणि त्याद्वारे बघूया की आपण ह्याला कसं फेस करायला हवं. एक साधी सोपी काही उदाहरणं देता येतील. आपल्याकडे आपण ज्या वेळेला ह्या संकटाला सामना करणार आहोत त्यावेळेला आपण वैयक्तिक पातळीवर सामना करणार आहोत, एक कौटुंबिक पातळीवर सामना करणार आहोत, समाज म्हणून सामना करणार आहोत आणि मग त्या लेव्हल्स पुढे वाढत जातील की गाव पातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर. आपण आपल्यापासून सुरुवात करूया. ज्यावेळेला आपण कायद्याच्या चष्म्यातून बघतो आणि त्या दृष्टीने काही आपल्याला आर्थिक संकटांचा ह्या कोविडच्या निमित्तानं सामना करायला लागणार असतो, त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून माझ्या समोर लक्षात येईल ते म्हणजे आपण डॉक्युमेंटेशन कसं आणि किती प्रमाणात ठेवतो आणि कसं ठेवणं अपेक्षित आहे. आता हे डॉक्युमेंटेशन म्हणजे काय, तर माझ्या दृष्टीनं मी हे प्लॅनिंग मध्ये घेईल की डॉक्युमेंटेशन काय, माझा पोर्टफोलिओ हा माझा परफेक्ट असला पाहिजे, व्यवस्थित असला पाहिजे. म्हणजे काय, तर माझ्याकडे काय ऍसेट्स आहेत, माझ्या काय लायबिलिटीज आहेत हे मला कदाचित माहिती असेल, घरातला मी अर्निंग मेंबर आहे म्हणून, पण ह्याची माझ्या घरातल्या मंडळींना किती कल्पना आहे की माझ्या ऍसेट्स कुठे काय कशा आहेत, त्याचं लिगल स्टेटस काय आहे, त्याचं व्हॅल्युएशन काय आहे, त्याची आत्ताची पोझिशन काय आहे. मग तो माझा फ्लॅट असेल, माझं शेत असेल, माझं दुकान असेल, माझं ऑफिस असेल, त्याची टायटल डीड्स मी सगळी व्यवस्थित ठेवलेली आहेत का, ती मी जर रेंटवर घेतली असतील किंवा रेंटवर दिली असतील तर त्याच्या अग्रीमेंटच्या कॉपीज आहेत का माझ्या जवळ, त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत हे मला माहिती असेल. पण उद्या मी गेलो आणि माझ्या वारसांवर जर त्या संदर्भात काही काम करण्याची वेळ आली किंवा त्यांच्यावर जर काही संकट आलं तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असली पाहिजे. हे माझ्या दृष्टीनं डॉक्युमेंटेशन आणि प्लॅनिंग मध्ये सगळं येईल. त्यानंतर माझ्या म्हणजे मी एक लिस्ट करून ठेवीन की माझ्या ऍसेट्स काय काय आहेत. जसं आता मी काही उदाहरणं सांगितले की जे रिअल इस्टेट या स्वरूपात असतील, त्याचप्रमाणे माझ्याकडे माझी काही रक्कम ही बँक अकाउंटमध्ये असेल, माझ्या एफडीज असतील, माझे पोस्ट ऑफिस मधली सेव्हिंग असतील, कदाचित रिकरिंग डिपॉझिट्स असतील, एनएससी, केव्हीपी असं असेल, किंवा माझी कुठे पतसंस्थेमध्ये काही सेव्हिंग असेल. ह्या सगळ्याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन माझ्याकडे असलं पाहिजे. कुठेतरी एका कपाटात ठेवलेत असं म्हणण्यापेक्षा मी जर माझा पोर्टफोलिओ बनवला आणि त्याच्यामध्ये हे सगळं नमूद केलं तर माझ्या प्लॅनिंगची प्रोसेस मध्ये एक स्टेप मी केली असं मी म्हणेन. आता ह्याचा उपयोग काय, मी अशी काही उदाहरणं देते आहे, याचा उपयोग काय, मी नेहमी असं म्हणते की डॉक्युमेंटेशन कॅन बी युअर बेस्ट फ्रेंड ऑर द वर्स्ट एनिमी. जर तुमच्याकडे, कारण आपण नेहमी ह्या कायद्याच्या जमान्यात पुराव्याच्या आधारावर बोलावं लागतं आणि ह्या पुराव्यासाठी आपल्याला हे डॉक्युमेंटेशन खूप महत्वाचं असतं. कित्येक वेळेला मी असं बघितलेलं आहे, अगदी वकिलांच्या मध्ये सुद्धा असं बघितलेलं आहे की सगळं त्यांच्या ताब्यात असतं आणि दुर्दैवानं त्यांच्यावर काही वेळ आली, अशा वकिलाचा काही मृत्यू झाला किंवा वकीलच नाही कोणी घरातल्या कर्त्या माणसाचा किंवा स्त्रीचा, तर मागं जे राहिलेले असतात त्यांची परिस्थिती खूप अवघड असते आणि हे जर डॉक्युमेंटेशन ठेवलं नाही योग्य पद्धतीनं तर त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं. त्याचप्रमाणे आपली इक्विटी,
मध्ये काही इन्व्हेस्टमेंट असेल, कॉर्पोरेट डिपॉझिट्स मध्ये काही इन्व्हेस्टमेंट असेल, डिबेंचर्स मध्ये असेल, तुमची कुठं ना कुठं नोंद असेल, पण त्या नोंदीपर्यंत ट्रेस कसं करायचं तुमच्या मागे जे वारस राहतील त्यांनी, त्याच्यासाठी हा पोर्टफोलिओ ठेवा तुम्ही, किंवा हे सगळ्या नोंदी आहेत या व्यवस्थित करून ठेवा. त्याच्या पुढे जाऊन तुमच्याकडे काही इन्शुरन्स पॉलिसी असतील, त्यातल्या काही टर्म पॉलिसी असतील, काही एन्डॉमेंट पॉलिसी असतील, काही युलिप असतील, ज्या जशा आहेत त्याच्या पूर्ण व्यवस्थित नोंदी करून ठेवा. त्याची सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी जी असेल ती त्याचं व्यवस्थित फायलिंग करून ठेवा. ऍसेट्सचा जसा आपण विचार करतो तसंच मी म्हणेन की पुढे जाऊन तुमचे जे काही डेट्स असतील किंवा लायबिलिटीज असतील त्याचं सुद्धा तुम्ही सगळ्या नोंदी करून ठेवल्या पाहिजेत. म्हणजे तुम्हाला कुणाकडून येणं आहे, किती येणं आहे, म्हणजे त्यातला आउटस्टँडिंग अमाऊंट किती आहे, किती रिकव्हर झालेलं आहे, ते कशा पद्धतीनं रिकव्हर करण्याचा प्लॅन तुमचा ठरलेला आहे किंवा त्याच्या टर्म्स कंडिशन्स काय आहेत, एखाद्या पद्धतीनं जर तुम्ही काही त्याचा करार केला असेल तर त्याचा दस्तऐवज, हे सगळं एकत्र ठेवलं पाहिजे. याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की बऱ्याच गोष्टी असतात. आता तुम्ही जर सॅलरीड एम्प्लॉई असाल तर तुमचे टर्मिनल बेनिफिट्स रिलेटेड काही डॉक्युमेंट्स असतात, जसं की एक प्रॉव्हिडंट फंड असतो किंवा तशा प्रकारचे काही बेनिफिट्स असतात, त्याची सुद्धा नोंद केली पाहिजे. दुर्दैवानं नुकतीच माझी एक मैत्रीण जी प्राध्यापक होती एका कॉलेजमध्ये, तिचा कोरोनाच्या मुळे दुर्दैवी मृत्यू झाला आणि तिला खूप चांगली सवय होती. तिनं तिच्या डायरीमध्ये तिचं प्रमोशन केव्हा ड्यू होतं, त्याचे किती ड्यूज यायचे राहिले आहेत, कोणत्या महिन्यापासून आहेत, कोणत्या वर्षीचे किती अॅन्युअल इन्क्रीमेंट्स आहेत आणि ते अजूनही ड्यू आहेत, आलेले नाही आहेत, ह्याशिवाय तिच्या एम्प्लॉयर कडून कुठले कुठले ड्यूज किती प्रमाणावर येणं आहे, हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. आणि आज तिचा दुर्दैवानं मृत्यू झाला. तिची 2 लहान मुलं मागं उरलेली आहेत. त्यांच्यासाठी हे सगळं डॉक्युमेंटेशन खूप महत्वाचं ठरत आहे. त्याच्यात स्पेशली मी अशा पद्धतीनं या पार्श्वभूमीवर असं सुद्धा म्हणेन की सध्या या कोरोनाच्या काळामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये कर्मचारी हे अर्ध्या पगारावर काम करत आहेत. प्रत्येक पद्धतीतले काही लिमिटेशन्स असतील, कन्स्ट्रेंट्स असतील, पण अशा वेळेला हे सुद्धा ड्यूज एम्प्लॉयर कडून ड्यू आहेत, ह्याची सुद्धा जर नोंद केलेली असेल तर ज्या वेळेला ह्या मृत्यूनंतर वारसांना जी काही ड्यू रक्कम देण्याची वेळ येईल त्यावेळेला हे सगळं तुमच्या कामाचं येणार आहे. जर तुमचा बिझनेस असेल तर बिझनेस रिलेटेड डॉक्युमेंट सुद्धा असतील, की तुमचे लायसेन्सेस असतील, त्याची व्हॅलिडिटी किती आहे, त्याचे रिन्युअल कधी करायचं आहे, त्याचं एक्सपायरी केव्हा होणार आहे, ते पार्टनरशिप मध्ये का असेल तर त्याचं अग्रीमेंट काय आहे, त्याचे टर्म्स कंडिशन्स हे वारसांना माहिती व्हावेत. या दृष्टीने हे सगळं डॉक्युमेंटेशन खूप महत्वाचं आहे. आणि हे डॉक्युमेंटेशन ज्या वेळेला तुम्ही करता किंवा करणार असाल त्यावेळेला तुम्ही तुमचे CA किंवा कंपनी सेक्रेटरी, तुमचे वकील जे कोण आहेत त्यांची मदत घ्या. त्यांचे सुद्धा नंबर हे डॉक्युमेंटेशन ज्या वेळेला तुम्ही ठेवाल त्यावेळेला त्याच्याबरोबर असू देत. कारण आपण खूपदा असं बघतो की ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला माणूस स्वतःच्या पायाने हॉस्पिटलमध्ये चालत गेलेला असतो आणि बाहेर येताना तो कशा पद्धतीने येईल हे आपल्याला नक्की माहिती नसतं. त्याच्यामुळे डॉक्युमेंटेशन हा खूप महत्वाचा पार्ट आहे कायद्याच्या दृष्टीनं, असं मला वाटतं. कारण मला उद्या जर माझ्याकडे कुठलाही क्लायंट आला तर मी त्याला सल्ला देण्यापूर्वी त्याच्याकडून माहिती घेईन आणि ज्यावेळेला माहिती घेईन त्यावेळेला तो काय सांगतोय ह्याच्यावर मी विश्वास ठेवणार नाही, तो मला जे काही डॉक्युमेंट्स देईल त्याच्यावर मी विश्वास ठेवेन. आणि म्हणूनच हे डॉक्युमेंटेशन हे खूप महत्वाचं आहे. पुढे जाऊया थोडंसं. डॉक्युमेंटेशनच्या पुढे जाऊन काय आहे तर ऍडिक्वेट इमर्जन्सी फंड आपल्याकडे असला पाहिजे. आता आपण थोडं आर्थिक तयारीकडे येऊया. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हे नव्यानं मी सांगण्याची जरूर नाही की आपण अशा पद्धतीनं इमर्जन्सी किंवा कॉन्टिंजन्सीचा सामना करणार असतो, त्याच्यासाठी आपण काही फंड ठेवलेला असतो. पण हा फंड हा पुरेसा आहे का याचा वेळोवेळी आढावा घेणं जरुरी आहे. आणि डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. आता ज्या वेळेला तुमच्याकडे पॉलिसी, सपोज ह्यासाठी समजा तुम्ही एक इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली असेल तर इन्शुरन्स पॉलिसीचं कव्हर आहे ते पुरेसं आहे का, ते पुन्हा काही अपडेट करणं जरुरी आहे का, हे बघणं जरुरी आहे. ह्याच्या पुढेही जाऊन तुम्हाला काही फंडची तयारी करून ठेवावी लागेल की ज्या वेळेला तुमची सॅलरी बंद होणार आहे आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात किंवा ह्या मुळे काही तुम्ही डिसेबल झालेला आहात आणि पुढे जाऊन तुम्ही काम करू शकणार नाहीये किंवा
तुमचं काम न करण्याचा पिरियड हा मोठा असणार आहे, त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने तयारी करणार आहात त्याचं सुद्धा प्लॅनिंग करावं लागेल आणि त्या दृष्टीनं स्ट्रिक्ट तुम्हाला तुमचे बजेटिंग मेजर्स हे अप्लाय करावे लागतील आणि त्याप्रमाणे त्या इन्व्हेस्टमेंट्स असतील किंवा तुमचे लायबिलिटीज असतील त्याचा सुद्धा पुन्हा विचार करावा लागेल. आता हे सगळ्या ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की पुढे जाऊन हे डॉक्युमेंटेशन आणि हे ज्या वेळेला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण घेत आहोत त्यावेळेला खूप महत्वाच्या काही गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल नॉमिनेशन्स. मी समर्थ रामदासांचं वचन इथं लक्षात घेईन ज्याच्यामध्ये ते म्हणतात, मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी, चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सोडोनी या सर्व जाती. आपल्याला आत्ताची ह्या क्षणाची आपण खात्री देऊ शकतो पण पुढच्या क्षणाला काय होईल हे आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून मी डॉक्युमेंटेशन कडे परत येताना असं म्हणेन की आपल्या ज्या काही असेट्स आहेत जिथं जिथं शक्य आहे त्या सर्व ठिकाणी आपण नॉमिनेशन करावं. म्हणजे आपला फ्लॅट असेल किंवा आपल्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स असतील तिथं नॉमिनेशन करणं जरुरी आहे. आता हे नॉमिनेशन करणं कितपत जरुरी आहे आणि त्याचा उपयोग काय याच्याबद्दल बरीच कन्फ्युजन्स किंवा गोंधळ लोकांच्या मनात असतो. मी उलटीकडून येईन. मी असं म्हणेन की ज्या वेळेला नॉमिनेशन नसतं त्यावेळेला फार मोठा तोटा असा होतो की ही प्रॉपर्टी किंवा ह्या असेट्स ह्या अनक्लेम्ड जर राहिल्या तर फार मोठं नुकसान होऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला जरुरी आहे त्यावेळेला तर त्या गोष्टी जर हातात आल्या नाहीत तर मोठा तोटा असा आहे की प्रत्येक वेळेला ती ॲसेट किंवा ती इन्व्हेस्टमेंट क्लेम करताना तुम्हाला सगळी डॉक्युमेंट्स म्हणजे तुमच्या ॲफिडेव्हिट पासून सक्सेशन सर्टिफिकेट किंवा बाकी तदनुषंगिक जी काही डॉक्युमेंट्स असतात ती प्रत्येक वेळेला फाईल करायला लागतात आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जाऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये जर या कोरोनामध्ये जर मृत्यू झालेली व्यक्ती असेल तर त्याच्या वारसांना हा खूप मोठा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळं जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं नॉमिनेशन करा. त्यामुळं ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स असतील काही ज्या काही ड्यूज असतील त्या रिकव्हर करणं तुमच्या नॉमिनीला सोपं जाईल. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की नॉमिनीला सगळे सक्सेशनचे राईट्स असतात का, आता आपण पूर्णपणे त्याच्यात जात नाहीये पण मी असं म्हणेन की जो हा नॉमिनी आहे त्याला एकदा ती प्रॉपर्टी हातात आली की त्या दृष्टीनं पुढं सक्सेशन हँडल करणं हे जास्त सोपं होईल. कारण प्रत्येक वेळेला कोर्टामध्ये जाणं आणि कॉम्पिटंट कोर्टाकडून सक्सेशन सर्टिफिकेट आणणं हे प्रॅक्टिकली शक्य होत नाही. जर तुम्ही त्याची आधीच तरतूद केली असेल तर ते फार सोपं होऊन जाईल. आता ह्या दृष्टीनं मी पुढे जाईन आणि महत्वाची गोष्ट जी ह्या गेल्या वर्षभरात खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे त्या गोष्टीकडे येईन ती म्हणजे विल करणं किंवा इच्छापत्र करणं. खूप जणांना याबद्दल माहिती असेलच पण आपण थोडक्यात त्याचा आढावा घेऊया. जसं मी मगाशी तुम्हाला एपिडेमिक डिसीजेस ऍक्ट च्या बद्दल म्हणलं की मुंबईतल्या ब्युबॉनिक प्लेगच्या पार्श्वभूमीवर हा कायदा आला तसं इंडियन सक्सेशन ऍक्ट बद्दल पण मी असं म्हणेन की भारतामध्ये 1918-19च्या दरम्यान स्पॅनिश फ्लूची महामारी आली आणि त्या महामारीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा इंडियन सक्सेशन ऍक्ट आला त्यामध्ये प्रोव्हिजन करण्यात आली त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली की ही विल केव्हा कुणी कशी करावी. आता त्याचं महत्व ह्या कोविडच्या पार्श्वभूमीवर आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर दिसत आहे की ही विल करणं अतिशय जरुरी आहे. कारण आपल्यानंतर ही संपत्ती ही आपल्या वारसांकडे निर्वेधपणे जावी ह्याच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. ह्याची प्रोसिजर खूप तसं म्हणलं तर सिंपल आहे की जो माणूस विल करतो तो कॉम्पिटंट असला पाहिजे, त्याच्याजवळ प्रॉपर्टी असली पाहिजे, तो सज्ञान असला पाहिजे, तो मानसिक दृष्ट्या सक्षम असला पाहिजे. एवढं पुरेसं आहे एखाद्या माणसानं विल करण्यासाठी. ही विल कशी करावी तर ही विल लिखित स्वरूपात असावी असं म्हणलेलं आहे. ती कागदावर करावी. त्याच्यामध्ये आपण प्रॉपर्टीचं सगळं वर्णन करावं. हे वर्णन आहे हे प्रॉपर्टीचं अशा प्रकारे असावं की त्या वर्णनावरून ती प्रॉपर्टी आपल्याला ओळखता येईल, आयडेंटिफाय करता येईल अशा प्रकारे असावं. आणि ती प्रॉपर्टी कुणाला किती देत आहोत व्यवस्थित वर्णन केलं पाहिजे. म्हणजे निकनेम लिहून चालणार नाही धोंड्या गोंड्या
अशा प्रकारे, कारण तुमच्या नंतर तो कोण आहे हे आयडेंटिफाय करण्याचा प्रश्न येऊ नये. सो त्याचं पूर्ण नाव असावं आणि त्याच्यामध्ये ती प्रॉपर्टी किती दिलेली आहे आणि ती कशा प्रमाणात दिली आहे हे सगळं त्याच्यावर लिहिलेलं असावं. हे सगळं तुमचं लिहून पूर्ण झालं की त्याच्या खाली तुम्ही टेस्टाटर म्हणून सही केलेली असली पाहिजे आणि ही सही तुम्ही केली आहे हे दर्शवणारे 2 साक्षीदार असायला पाहिजे. आता हे साक्षीदार सुद्धा सक्षम असायला हवेत, म्हणजे ते सज्ञान असायला हवेत आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा सक्षम असायला हवेत. हे सगळं करताना म्हणजे नेहमी सल्ला असा दिला जातो की तुम्ही ज्यावेळेला अशा प्रकारे करता, एखादं विल करता त्यावेळेला एखाद्या डॉक्टरचं त्यावेळेला सर्टिफिकेशन घेतलं किंवा त्याची जर सही घेतली की हा विल करणारा जो आहे तो मानसिक दृष्ट्या सुदृढ आहे, तर उद्या जर काही प्रॉब्लेम आला, कोणी चॅलेंज केलं तर ते तुम्हाला एक चांगला सपोर्टिंग एव्हिडन्स म्हणून ठरू शकतं. आता हे साक्षीदार ज्या वेळेला तुम्ही घेता त्यावेळेला अशी जरुरी नाहीये की त्या साक्षीदारांना विल मध्ये काय लिहिलंय ते सगळं माहिती असावं. साक्षीदार हे अशासाठी असतात की ते सांगतात की ह्या व्यक्तीनं आमच्या समोर सही केली किंवा ह्या व्यक्तीनं सही केली आहे असं आम्हाला त्यांनी तोंडी सांगितलं. म्हणजे साक्षीदार हा फक्त अटेस्टेशन ऑफ द विल साठी असतो आणि म्हणून असे 2 साक्षीदार कमीत कमी असणं हे जरुरी आहे. शक्यतो साक्षीदार अशा पद्धतीने घ्यावेत की जे लाभार्थी नाही आहेत या बिलचे. म्हणजे मी पुढे जाऊन असं म्हणेन की पारशी आणि ख्रिश्चन जर टेस्टाटर असेल किंवा बिल बनवणारी व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी तर हा जो साक्षीदार आहे तो लाभार्थी असणं हे अजिबातच चालणार नाही. हिंदूंसाठी पूर्णपणे असू नये असं कुठं म्हणलेलं नाहीये, पण नसलेलं जास्त चांगलं. आता पुढे जाऊन मी असं म्हणेन की विल केली आणि सगळं संपलं असं नाही. विल तुम्ही आयुष्यात कितीही वेळा करू शकता आणि तुम्ही मरण्यापूर्वीची जी शेवटची विल असेल जी केली असेल ती कोर्टामध्ये ग्राह्य म्हणून धरली जाते. काही वेळेला असं होतं विल करतो आणि आपण विसरून जातो आणि विलच्या नंतर सुद्धा आपल्याकडे प्रॉपर्टी जमा झालेली असते, पण काही प्रॉपर्टी संपादन केलेली असते, आपल्या इन्व्हेस्टमेंट्स वाढलेल्या असतात किंवा आणखी अशा प्रकारे आपल्याकडे आणखीन संपत्ती जमा झालेली असते. तर या दृष्टीनं तुम्ही विल ही अपडेट करणं हे अतिशय महत्वाचं असतं. अदरवाईज असं होतं की तुम्ही विल करतानाची जेवढी प्रॉपर्टी असते ती त्या विल प्रमाणे संबंधित वारसांना जाईल आणि विल नंतर जी काही प्रॉपर्टी संपादन केली आहे ती त्या विल प्रमाणे जाणार नाही, ती तुमच्या पर्सनल लॉ प्रमाणे, फॉर एक्झाम्पल तुम्ही हिंदू असलात तर हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे जाईल आणि म्हणून हे वेळोवेळी अपडेट करणं हे महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे काही वेळेला असं होतं की तुमच्या कुटुंबामध्ये नवीन सदस्य येतात, ज्यांचा नवीन जन्म होतो किंवा लग्न झाल्यामुळे नवीन सदस्य येतात. त्याचप्रमाणे तुम्ही विल केलेलं असतं त्या काही सदस्यांचा तुमच्या आधी मृत्यू होतो, तर अशा वेळेला सुद्धा हे विल अपडेट करणं महत्वाचं आहे. आता हे सगळं तुम्ही विल करता त्यावेळेला, ज्या वेळेला फ्रेश विल करता त्यावेळेला शक्यतो आधी जे केलेलं विल असेल ते फाडून टाकलं किंवा डिस्ट्रॉय केलं तर जास्त चांगलं. त्याच्यानंतर हे ज्या वेळेला विल तुम्ही करता त्यावेळेला ते कुठल्याही भाषेत करता येईल, तुमच्या मातृभाषेत करता येईल, त्याच्यासाठी वकीलच असला पाहिजे असं नाही. अर्थात वकिली सल्ला महत्वाचा आहे पुढची गुंतागुंत टाळण्यासाठी, पण तुमची जी इच्छा आहे ते तुम्ही जर कागदावर लिहून काढली आणि मी आता मगाशी सांगितल्या त्या गोष्टी जर पालन केल्या, तुमची सही केली, साक्षीदारांच्या सह्या घेतल्या तर हे विल आहे हे व्हॅलिड होतं. रजिस्ट्रेशन करणं किंवा पुढे जाऊन मी म्हणेन की नोटराईज करणं हे कुठेही कंपल्सरी नाहीये. त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की विलला काही फार खर्च नाहीये, विलला स्टॅम्प ड्युटी लागत नाही आणि त्याच्यामुळे ते बनवणं पण खूप सोपं आहे. पण हे विल हे मगाशी मी सांगितलं तेवढ्या कंडिशन्स पाळायला हव्यात. ते लिखित स्वरूपात पाहिजे, त्याच्यावर सही पाहिजे, साक्षीदार पाहिजेत. सध्या तरी आपल्याकडे तोंडी पद्धतीनं विल करणं हे ऍक्सेप्टेड नाहीये. युद्धावर किंवा मोहिमेवर असणारे सैनिक किंवा एअरफोर्सचे मेंबर्स किंवा बोटीवर असणारे खलाशी यांना ह्या सगळ्या अटी लागू नाहीयेत, पण बाकीच्यांना मात्र मी जे आता पूर्वी सांगितल्या त्या अटी लागू आहेत. आता हे करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा बघतो
त्यावेळेला विशेषतः ह्या दुसऱ्या लाटेमध्ये असं आढळून आले की कुटुंबातल्या कमावत्या व्यक्ती, तरुण व्यक्ती ह्या बळी ठरलेल्या आहेत कोरोनाच्या. आणि बऱ्याचदा असं झालेलं आहे की आपण विल म्हणलं की म्हातारी व्यक्ती की जी काही वर्षांनी मरणार आहे, अशाने विल करून ठेवायचं असतं, असा एक समज आपल्या समाजात आहे. पण आपण आपले हे समज ह्या कोरोनाच्या लाटेनं खोटे ठरवलेले आहेत. आणि म्हणून प्रत्येक सज्ञान व्यक्तीनं ज्याच्याजवळ प्रॉपर्टी आहे त्यानं हे अशा पद्धतीनं विल लिहून ठेवणं हे महत्वाचं आहे. आता आपण विल लिहिलेलं नाहीये आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागलं की मग आपल्याला पुढच्या गोष्टी दिसायला लागतात की आता पुढचं कसं होणार, मी घरी जिवंत परत जातोय किंवा नाही, अशा दुर्दैवानं कल्पना मनात येतात. आणि तिथं मात्र हे शक्य नाहीये की आपण मोबाईलमध्ये काही मेसेज लिहून ठेवला आणि त्याला विल म्हणून ट्रीट करावा असं म्हणलं किंवा ही माझी इच्छा आहे म्हणून आपण कुटुंबियांना मेसेज किंवा व्हॉट्सअप करून किंवा मेलनं कळवलं तर हा त्यातनं मार्ग असू शकत नाही. कारण कायद्याच्या सध्याच्या परिस्थितीत तरी अशा पद्धतीनं विल करणं हे काही ग्राह्य धरलेलं नाहीये. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पाळणं फार महत्वाचं आहे. तिथे सुद्धा जर शक्य असेल तर कागदावर ते तुम्ही लिहून ठेवा. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून जर साक्षीदारांच्या सह्या घेणं शक्य असेल तर घेऊन ठेवणं हे जरुरी आहे. कदाचित हे सांगायला मला किंवा तुम्हाला ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण त्यातनं काहीतरी मार्ग काढायचा सध्याच्या कायद्याच्या परिस्थितीत तर तो अशा पद्धतीनं काढणंच फक्त शक्य आहे. याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून ठेवलं तरी चालेल, साध्या कागदावर लिहून ठेवलं तरी चालेल, त्याला बॉन्ड पेपर पाहिजे, स्टॅम्प पेपर पाहिजे अशी काहीच जरुरी नाही. तर मला वाटतं ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण पुढे जाऊ आणि ह्या पॅन्डेमिक मध्ये ह्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल, त्याच्या अडचणींवर मात करून ह्याच्या दृष्टीने विचार करू. आता पुढे जाऊन असं काही लक्षात येत आहे की ह्या परिस्थितीमध्ये, कोविडच्या परिस्थितीमध्ये खूप पेशंटची अशी इच्छा असते की आम्हाला व्हेंटिलेटरवर नाही राहायचं, आम्हाला नका ठेवू, किंवा व्हेंटिलेटरवर ठेवलं असेल तर आम्हाला खूप त्रास होईल आणि आम्हाला नको आहे अशा प्रकारची ट्रीटमेंट. तर ह्या दृष्टीनं काय करता येईल की आम्हाला कशा पद्धतीनं ट्रीटमेंट दिली जावी, ह्याबद्दल आम्हाला काही इच्छा व्यक्त करून ठेवता येईल का? जसं आपण प्रॉपर्टीच्या बाबतीत विल बघितलं तसं ह्या ट्रीटमेंटच्या बाबतीत सुद्धा काही करता येईल का? तर काही वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाचा कॉमन कॉज व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया याचा डिसिजन आला आणि त्याच्यामध्ये पॅसिव्ह युथेनेशिया हा मान्य करण्यात आला आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं काही गाईडलाईन्स दिल्या, त्याच्यामध्ये लिव्हिंग विलचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे लिव्हिंग विलला कायदेशीर दृष्ट्या सुप्रीम कोर्टानं मान्यता दिलेली आहे. पण ह्या दृष्टीनं काही रेग्युलेशन्स ही सरकार पातळीवर नोटिफाय करणं आवश्यक होतं. अजून तरी भारतामध्ये ही काही अशी सूचित करण्यात आलेली नाही अशा प्रकारची रेग्युलेशन्स आणि रूल्स. त्याच्यामुळे सध्या जरी लिव्हिंग विलला कायदेशीर मान्यता असली तरी त्याची प्रोसिजर जी अपेक्षित आहे ती सगळी फॉलो करणं किंवा ती पाळणं ही प्रॅक्टिकली अशक्य आहे. आणि ह्या परिस्थितीत ह्या पेशंटच्या वतीनं किंवा आपल्या समाजाच्या वतीनं ह्या दृष्टीनं सध्या तरी ह्या पद्धतीनं लढा पुढे नेणं ही स्टेप आहे, पण ते प्रॅक्टिकल सोल्युशन राहणार नाहीये हे मात्र लक्षात घ्यायला हवं. आता परत डॉक्युमेंटेशन कडे येते, कारण मला सारखं तिथे यावं लागतंय. मध्यंतरी माझ्या बघण्यात 2 प्रसंग असे आले, एक मागच्या महिन्यात एक त्याच्या मागच्या महिन्यात, की या कोविड काळामध्ये तुमचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला असेल तर पुढची प्रोसिजर एक वेळ म्हणजे डॉक्युमेंटेशनच्या दृष्टीने ही सोपी आहे, कारण हॉस्पिटलमधून तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं, त्याच्यानंतर महापालिकेकडून किंवा तुमच्या लोकल अथॉरिटीकडून सर्टिफिकेट घेणं सोपं जातं. पण काही वेळेला घरातच मृत्यू होतो आणि मी अशा काही घटना बघितलेल्या आहेत की अशा वेळेला घरातच मृत्यू झाला आहे आणि डेथ सर्टिफिकेट घ्यायचं राहून गेलेलं आहे. विशेषतः ह्या गोष्टी ह्या छोट्या खेडेगावात घडलेल्या आहेत आणि मग पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स झालेली आहेत. तर मी असं म्हणेन की सगळ्याच दृष्टीनं हे सर्टिफिकेट हे अतिशय महत्वाचं आहे, कारण जन्म मृत्यू नोंदणी कायदा आपल्याकडे आहे आणि त्या कायद्यानुसार हे सर्टिफिकेट हे अतिशय महत्वाचं आहे, हे घेणं महत्वाचं आहे. ते घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे कुठेच म्हणजे
पुढचे जे दशक्रिया किंवा उत्तर क्रिया ज्या काही करायच्या असतात त्याच्यासाठी सुद्धा ते महत्वाचं आहे. आणि प्रॉपर्टी रिलेटेड ज्या काही गुंतागुंतीच्या गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो, ज्या मी काही वेळापूर्वी आपल्या समोर सांगितल्या, त्यासाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. आता पुढच्या गोष्टी, ज्या वेळेला आपण प्रिव्हेन्शन म्हणतो त्यावेळेला प्रिव्हेन्शन बरोबरच पुढे जाऊन ह्या गोष्टींचा आपण सामना कसा करतो, रिस्पॉन्स, दोन्ही पद्धतीनं ज्या वेळेला आपण डिझास्टर मॅनेजमेंटचा विचार करतो त्यावेळेला इन्शुरन्स हा फार मोठा मुद्दा आपल्या समोर येतो. आपण इन्शुरन्स बऱ्याच वेळेला एक सेव्हिंग साठी इन्स्ट्रुमेंट म्हणून किंवा एक त्याचं साधन म्हणून घेतो, पण त्याच्याकडे आपण तसं न बघता जर हे प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून बघितलं तर आपण टर्म पॉलिसी घेतो. आणि ही टर्म पॉलिसी ज्या वेळेला घेतलेली असते ती टर्म पॉलिसी ही अॅन्युअल असते, त्याचा 1 वर्षाचा पिरियड असतो आणि आपल्याला ती दरवर्षी रिन्यू करावी लागते. तर प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपल्याला हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की आपण त्याचं रेग्युलर प्रीमियम भरलेला आहे का, त्याचा रेग्युलर हप्ता भरलेला आहे का, तो असेल तरच त्याचं जे काही कव्हर आहे ते तुमच्या मृत्यू पश्चात तुमच्या वारसांना मिळू शकतं. तर ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे, ही आपल्याला लक्षात घ्यावी लागते. आता माझा इन्शुरन्स नाही आणि मी खूप गरीब कुटुंबातली आहे, तर मला काय सुविधा आहे, तर ह्याच्यासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही सुद्धा महत्वाचं काम करते की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे ह्या लाईफ इन्शुरन्स स्कीमला. 18 ते 50 वयोगटातले जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही विम्याची योजना आहे आणि याच्यासाठी प्रीमियम फक्त 330 रुपये असतो आणि तुम्हाला 2 लाखापर्यंत इन्शुरन्सची अमाऊंट मृत्यू पश्चात वारसांना मिळू शकते. तर ह्याच्यासाठी तुम्हाला फक्त बँक अकाउंट असावं लागतं आणि त्याला आधार जोडलेला असावं लागू शकतं. मृत्यूनंतर 45 दिवसात तुम्हाला क्लेम करायला लागतो. तर ह्या गोष्टी जर माहिती असल्या तर आपण बऱ्याच जणांना मदत करू शकतो किंवा ज्यांच्या घरी असा मृत्यू झालेला आहे आणि ज्यांनी ही योजना घेतलेली आहे त्यांना मदत करू शकतो आणि ज्यांनी योजना घेतलेली नाहीये त्यांना ही योजना घेण्यासाठी उद्युक्त करू शकतो. हे जसं मृत्यू संदर्भातल्या पॉलिसीचं बघितलं किंवा लाईफ पॉलिसीचं बघितलं, त्याचप्रमाणे ह्या इन्शुरन्सच्या पिरियडमध्ये सगळ्यात जास्त महत्व जर कशाचं जाणवलं असेल तर मेडिक्लेम पॉलिसीचं. आपली मेडिक्लेम पॉलिसी ही आपली स्वतःची आपण वैयक्तिक घेतलेली असू शकते किंवा आपल्या ग्रुप इन्शुरन्स आपल्या एम्प्लॉयरनं काढलेला असू शकतो. ह्या सगळ्यामध्ये कोविडचं कव्हर आहे का हे बघणं खूप महत्वाचं झालेलं आहे. आता ज्या एक्झिस्टिंग म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या ज्या पॉलिसीज आहेत त्यांना कोरोनाचं कव्हर देणं हे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटीनं बंधनकारक केलेलं आहे, परंतु हे कव्हर किती आहे आणि ते आहे की नाही हे बघणं हे आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आणि ह्या दृष्टीनं या पॉलिसीकडे बघणं हे अतिशय महत्वाचं आहे. कोरोना हा काही प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे पॉलिसी घेण्यापूर्वीचा रोग नसल्यामुळं सगळ्याच पॉलिसीमध्ये आता हा कव्हर होत आहे. 2 प्रकारच्या पॉलिसी या संदर्भात चर्चा केल्या जातात, एक कोरोना कवच पॉलिसी आणि दुसरी कोरोना रक्षक पॉलिसी. आता ह्या दोन्ही पॉलिसी आहेत, ह्या फार काही फरक नाहीये. फरक थोडक्यात असा आहे की म्हणजे ह्या दोन्ही कस्टमाइज पॉलिसी आहेत फॉर द सेक ऑफ कोरोना. तर कोरोना कवच पॉलिसी ही एक स्टँडर्डाइज्ड हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असते की जी इंडेमनिटी बेस्ड असते आणि कोरोना रक्षक पॉलिसी असते ही पण स्टँडर्ड पॉलिसी असते आणि त्याच्यात कोरोना रिलेटेड एक्सपेन्सेस कव्हर केले असतात. तर कोरोना कवच पॉलिसीमध्ये असं असतं की एक अफोर्डेबल हप्ता असतो, ते कव्हर जे असतं ते व्यक्तीला असतं, व्यक्तीच्या कुटुंबातल्या सदस्यांना असतं. ह्या कुटुंबातले सदस्य म्हणजे तुमची डिपेंडंट असणारी मुलं, आई वडील, सासू सासरे यांचा त्याच्यामध्ये समावेश होऊ शकतो. आणि ही 3.5 महिन्यासाठी, 6.5 महिन्यासाठी, 9.5 महिन्यासाठी अशी ही पॉलिसी घेता येऊ शकते. ह्याच्यामध्ये कव्हर काय काय होतं तर दोन्ही पॉलिसीमध्ये आयुष ट्रीटमेंट, होम ट्रीटमेंट, प्री हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस, पोस्ट हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस कव्हर होतात. एकदा तुम्ही अथॉराइज्ड सेंटरला डिटेक्ट झालात की तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात, तेव्हापासून ती पॉलिसी कव्हर म्हणजे ते पॉलिसीचा तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो. आणि वेटिंग पिरियड ह्याचा फक्त 15 दिवस असतो. म्हणजे तुम्हाला आता वाटलं की पॉलिसी घ्यायची तर तुम्ही लगेच घेऊ शकता आणि 15 दिवसापासून ती पॉलिसी इफेक्टिव्ह होऊ शकते.
करोना रक्षक पॉलिसीमध्ये असं असतं की ती 50,000 ते 2.5 लाख ह्या मर्यादेमध्ये, म्हणजे 50,000च्या पटीमध्ये ह्याचं तुम्ही कव्हर घेऊ शकता आणि तुम्हाला लमसम बेनिफिट मिळतो. ऍक्च्युअल तुमचा खर्च कितीही झाला असला तरी जेवढी सम एश्युर्ड आहे ती सगळी मिळते आणि एकदा तुम्हाला तो बेनिफिट मिळाला की ती पॉलिसी संपते. तर ह्या अशा 2 प्रकारच्या पॉलिसीज ह्याच्यामध्ये आहेत आणि अगेन पुन्हा डॉक्युमेंटेशनकडे येईल की हे जेव्हा पॉलिसी असते आणि ज्यावेळेला तुम्हाला क्लेम करायचा असतो त्यावेळेला डॉक्युमेंट्स हे खूप महत्वाचे असतात. मग ते कॅशलेसच्या संदर्भात असतील किंवा दुसरं जसं मी म्हणलं की रिइम्बर्समेंट प्रकारची पॉलिसी असेल त्या संदर्भातले असतील. तुमच्याकडे सगळीकडे तुम्ही कुठेही जा, डॉक्युमेंटेशन हे खूप महत्वाचं आहे. जर तुमची कॅशलेस पॉलिसी असेल तर त्याच्या स्टेप्स आहेत की पहिल्यांदा तुम्हाला ते हॉस्पिटल आहे ते कॅशलेस नेटवर्कवर आहे का त्या कंपनीच्या ते बघावं लागेल. जर असेल आणि तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला तो एक फॉर्म भरावा लागतो, प्री ऑथरायझेशन फॉर्म, तो सबमिट करायला लागतो. मग तो इन्शुररकडनं त्याचं ऑथरायझेशन घ्यावं लागतं आणि मग पुढची प्रोसिजर आहे ती फॉलो होते. रिइम्बर्समेंटचा असेल तर आधी तुम्हाला सगळं पे करावं लागतं आणि मग तुम्हाला रिइम्बर्समेंटचा क्लेम करावा लागतो आणि त्याला सुद्धा जी डॉक्युमेंट असतात त्याची एक लिस्ट दिलेली असते इन्शुरन्स कंपनीनं, त्याप्रमाणे ती सगळी लिस्ट तुम्हाला ठेवायला लागते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला आपण ह्या आव्हानांचा सामना करतोय त्यावेळेला हे डॉक्युमेंटेशन ठेवणं हे खूप महत्वाचं झालेलं आहे. आता अजून एक मुद्दा ह्याच्यामध्ये महत्वाचा आहे की या कोरोनाच्या काळामध्ये एक नवीन प्रकारची प्रॅक्टिस असं म्हणू किंवा पद्धत अस्तित्वात आलेली आहे की जी पूर्वी कायद्यानं मान्यता दिलेली नव्हती, ती म्हणजे टेलिमेडिसिन. फोनवर किंवा ईमेलद्वारा डॉक्टर तुम्हाला सल्ला देत आहेत किंवा ट्रीटमेंट देत आहेत. पूर्वी जो कायदा अस्तित्वात होता म्हणजे कोड ऑफ एथिक्स, मेडिकल कोड ऑफ एथिक्स रेग्युलेशन 2002, तर त्याच्यानुसार अशा प्रकारची प्रॅक्टिस ही मान्यता प्राप्त नव्हती. पण कोविडच्या पार्श्वभूमीवर तशा प्रकारे मान्यता देण्यात आली आणि हे मोठ्या प्रमाणावर आता पेशंटच्या कन्व्हिनियन्ससाठी आणि डॉक्टर्सच्या सुद्धा सोयीसाठी ही टेलिमेडिसिन ही पद्धती एक वरदान ठरत आहे. परंतु ह्याचं सुद्धा डॉक्युमेंटेशन ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. कुणासाठी? तर दोघांसाठी. डॉक्टरांनी समजा अशा प्रकारे ट्रीटमेंट दिली आणि उद्या पेशंटनं त्या संदर्भात काही तक्रार केली, मग ती मेडिकल निग्लिजन्स रिलेटेड असेल किंवा इतर कुठल्याही संदर्भात असेल, तर टेलिमेडिसिन मध्ये डॉक्युमेंटेशन ठेवणं हे खूप सोपं आहे. आणि हेच डॉक्युमेंटेशन, अगेन आय कम टू दॅट पॉइंट की डॉक्युमेंटेशन कॅन बी युअर बेस्ट फ्रेंड ऑर वर्स्ट एनिमी. हे खूप महत्वाचं आहे. पेशंटच्या दृष्टीने सुद्धा हे खूप महत्वाचं आहे, कारण ऍक्च्युअली काय सल्ला दिला आणि आपण तो फॉलो केला की नाही या दृष्टीने सुद्धा हे डॉक्युमेंटेशन, हे ट्रीटमेंट पेपर्स हे खूप महत्वाचे आहेत. तेवढंच नाही तर उद्या काही इन्शुरन्स कंपनीकडे जायचं झालं कुठल्या क्लेमसाठी तर त्यासाठी सुद्धा हे पेपर्स किंवा हा पुरावा हा खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून टेलिमेडिसिनच्या दृष्टीनं ह्या डॉक्युमेंटेशनचं महत्व हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्याकडे बघितलं पाहिजे. मला वाटतं आता आपण ह्या सगळ्या सत्रामध्ये डॉक्युमेंटेशनचं महत्व, त्या दृष्टीनं काही लक्षात घ्याव्या लागणाऱ्या कायदेशीर तरतुदी आणि काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हे आपण बघितले. ह्या दृष्टीनं माहिती करून घेणं, त्याची अंमलबजावणी करणं हे आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे. कारण नुसती माहिती असून भागणार नाही, त्या दृष्टीनं आपण जेव्हा स्टेप्स घेऊ तेव्हाच आपण ह्याच्या दृष्टीनं जी काही आपल्याला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो तो यशस्वीपणे करू शकू असं मला वाटतं. या संदर्भात जर काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही मला jyotibhakre@gmail.com याच्यावर पोस्ट करू शकता. धन्यवाद.